नमस्ते मित्रो, लोकसभा निवडणूक 2019 यामध्ये व्ही व्ही पॅट नावाची मशीन आलेली आहे, ज्याद्वारे मतदारास आपले मतदान कोणाला केले हे समजणार आहे। या प्रकारचं युनिट आपण मतदानाच्या वेळेस वापरत असतो, तर मतदान करून आपले राष्ट्र अधिक सक्षम करूया यासाठी मतदान अधिकारी यांची कार्य व जबाबदारी आपण पाहणार आहोत। मतदान अधिकारी नंबर 1 यांचं महत्त्वाचं कार्य आहे। यांच्याकडे मतदार यादी असते। मतदाराची ओळख पटवण्याची जबाबदारी मतदान अधिकारी नंबर 1 यांच्याकडे असते। मतदाराची ओळख यामध्ये उमेदवाराच्या प्रतिनिधींनी जर काही आक्षेप न घेतला तर त्याची नोंद करून मतदान अधिकारी 2 यांच्याकडे पाठवतात। जर आक्षेप घेतला तर केंद्राध्यक्षांच्याकडे त्याची पाठवणी करून ओळख तपासली जाते। याचबरोबर चॅलेंजिंग वोट, टेंडर वोट, प्रॉक्सी वोट याबाबतची पाहणी व प्रतिज्ञापत्र याबाबत केंद्राध्यक्ष यांना मतदान अधिकारी यांनी वेळप्रसंगी मदत करावी लागते। अशा स्वरूपाची कामे मतदान अधिकारी नंबर 1 यांना करावी लागतात। यानंतर आपण पाहणार आहोत मतदान अधिकारी नंबर 2 यांची जबाबदारी। मतदान नोंदवही 17A यांच्याकडे असते। यामध्ये मतदाराची नोंद करणे, सही किंवा अंगठा घेणे, मतदाराच्या ओळखीचा पुरावा वहीत नोंद करणे, याचबरोबर शाई मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर लावावी लागते। तसेच मतदारास मतदार चिठ्ठी म्हणजे वोटर स्लिप द्यावी लागते। यानंतर मतदान अधिकारी 3 यांच्याकडे कंट्रोल युनिट असते। यांनी कंट्रोल युनिटची जबाबदारी सांभाळायची असते। मतदाराकडून आलेल्या चिठ्ठ्या जमा करून घेणे, त्याचबरोबर मतदाराच्या बोटाला शाई आहे का नाही याची खात्री करणे, त्याचबरोबर कंट्रोल युनिटचे बटन दाबून मतदान सुरू करणे अशी महत्त्वपूर्ण कामं यांना करावी लागतात। अशा प्रकारे मतदान अधिकारी यांच्या जबाबदारी असतात। तर चला मित्रांनो, सज्ज होऊया निवडणूक कार्यक्रमास व राष्ट्रनिर्मितीच्या कार्यामध्ये आपला हातभार लावूया। फॉर मोर व्हिडिओज सबस्क्राइब माय यूट्यूब चॅनल. It's totally free. Thank you.